हॅलो फ्रेंड्स. सो आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नवा ट्रेंड सुरू झालेला असा मला दिसतोय, जिथे अनेक हॉरर किंवा थ्रिलर अशा फिल्म्स येत आहेत आणि अशाच एका सिमिलर जॉनरच्या फिल्मचा टीजर रिलीज झालाय आणि त्याबद्दलच ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर बोलणार आहे. फिल्मचं नाव आहे संसारा. सो कसा वाटलाय मला हा टीजर तुमच्या बरोबर शेअर करतो. लगेच आपण सुरू करूया. तुनच सगळ्यांची सुरुवात होते आणि इथे शेवट. ह्या फिल्मचे जे मेकर्स आहेत ना, ते ह्या फिल्मला मराठीतली क्रिएचर फिल्म असं प्रमोट करतायत. आता क्रिएचर फिल्म जर म्हणायचं झालं तर क्रिएशन ही खूप वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे. आपण अनेक वेस्टर्न फिल्म्स, हॉलिवूडच्या ज्या फिल्म बघतो ना, त्यात आपल्याला असे कॅरेक्टर दिसतात जे म्हणजे क्रिएचर टाइप्स असतात किंवा एक विशिष्ट त्यांचा लुक असतो. तो काही कॅरेक्टरचा खूप प्लेझंट नसतो देखील, म्हणूनच त्यांना क्रिएचर म्हटलं जातं. त्यामुळे ही खूप वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे. हिंदीमध्ये एम नॉट शुअर एवढा एक्सपेरिमेंट केला गेलाय का बॉलिवूडमध्ये. आय एम टॉकिंग अबाउट. जर तुम्हाला कुठली फिल्म माहिती असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. बट म्हणजे मराठीत असा एक्सपेरिमेंट होत आहे हे ऑफकोर्स खूप अप्रिशिएटिंग आहे की वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले जात आहेत आणि त्यातलाच हा एक एक्सपेरिमेंट असणार आहे. पण म्हणजे हा एक्सपेरिमेंट किती सक्सेसफुल होणार आहे याकडे मला जास्त माझं लक्ष आहे. तो फिल्ममध्ये आपल्याला एक गर्भ दिसतोय आणि आय अज्युमिंग हा तो गर्भच आहे, कारण खूप क्लिअरली सांगितलं गेलं नाहीये. पण ज्या प्रकारे त्याचा लुक आहे तो एक गर्भ असणार आहे. आणि काय होणार आहे त्यातनं, काय बाहेर येणार आहे आणि हे क्रिएचर म्हणतात ते त्यातून बाहेर येणार आहे का, असं कुठेतरी मला असं वाटतं की ते त्यातूनच बाहेर येईल. कारण ते फिल्म टीजरमध्ये अजून रिव्हील नाही केलं गेलं. कदाचित ट्रेलरमध्ये रिव्हील केलं जाऊ शकतं. तोपर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल. बट इंटरेस्टिंग तर वाटलाय बॉस. फिल्मचा कलर टोन चांगला आहे. जो एक रेड टोन त्यांनी घेतला आहे, त्याच्यामधनं ते कॅरेक्टर सगळे दाखवलेत. आणि ओव्हरऑल जी एक एक्साइटमेंट बिल्ड केली आहे, त्यामुळे बघायला ऑब्व्हियसली फिल्म इंटरेस्टिंग वाटणार आहे. एक वेगळा एक्सपेरिमेंट असणार आहे मराठीमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की मला हे किती छान वाटतं की जेव्हा मराठीमध्ये आपल्या असे छान छान एक्सपेरिमेंट्स केले जातात. सो पटकन या फिल्ममध्ये काय कोण कोण असणार आहे ते जाणून घेऊया. तो फिल्ममध्ये आपल्याला ऑफकोर्स सायली संजीव दिसते. आणि हा जो गर्भ ज्याबद्दल मी आता बोललो, तिथेच म्हणजे सायली संजीवचं कॅरेक्टर हे प्रेग्नंट कॅरेक्टर आहे. त्यामुळे तिथे कुठे ती लिंक आहे का, सायली संजीवचं कॅरेक्टर नक्की काय असणार आहे, कारण कुठेही अजून काही कळलं नाहीये. एक छोटीशी झलक दाखवली आहे, बट त्यातून फार काही रिव्हील होत नाही की काय असणार आहे कॅरेक्टर. त्या व्यतिरिक्त आपल्याला दिसतोय ऋषी सक्सेना, गिरीश ओक, नंदिता पाटकर. त्यामुळे ह्या सगळ्यांचं त्यात काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, फिल्मची स्टोरी काय असणार आहे. आणि मला वाटतं कुठेतरी कारण ऑफकोर्स एक नवीन गोष्ट मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, पण हे सगळे एक्सपेरिमेंट ऑलरेडी हॉलिवूडने केलेले आहेत आणि तसं कॅरेक्टर मराठीत घेऊन येणं ही एक जबाबदारी देखील असणार आहे. आणि मी कुठेही कोणालाही डिमोटिवेट करत नाही किंवा काही निगेटिव्ह नाही बोलत आहे. माय ओनली होप इज की त्या अप टू द मार्क असायला हवे. कारण मराठीत अनेकदा असंही होतं की एक्सपेरिमेंट केले जातात, बट बिकॉज ऑफ बजेट, बिकॉज ऑफ प्रोडक्शन, मग त्यात ते सॅक्रिफायसेस आणि मग ते सगळं खूपच एवढं आर्टिफिशियल वाटायला लागतं की मग ते डायजेस्ट होत नाही. सो आय होप तसं काही होऊ नये. आय एम इक्वली एक्साइटेड याचा ट्रेलर बघण्यासाठी. आणि ट्रेलर बघितल्यानंतर जेव्हा अजून जास्त गोष्टी रिव्हील होतील तेव्हा तुम्हाला डेफिनेटली भेटायला येईन आणि त्या ट्रेलरचा रिव्ह्यू देखील तुम्हाला सांगेन. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटणार आहोत लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.